नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत कलंबोरीची वाडी आणि स्वर्गवासी भारत 5000 केसरीमध्ये. आज महादेवाचा नंदी आपल्यासोबत आहे रायबा, उसाटणेकरांचा रायबा. दादा काय सांगाल? रायबा आज मुंबईमध्ये एक आगळा-वेगळा इतिहास घडवतोय. हो, खरोखरच आगळा-वेगळा इतिहास घडवतोय. कारण की मुंबईमध्ये 3 पेढ्याची मैदानं खूप कमी होतात. आज एक मैदान होतं आणि मागच्या मैदानाला काही कारणास्तव बैल आला नव्हता. पण आजच्या मैदानात सुंदर अशी गाडी पळाली. मेहरबान आणि रायबाची गाडी गटपास झाली. थोड्या वेळाने सेमी निघेल. सेमीला गाडी पळेल. बघा खूप सुंदर आज गटपास झाला आणि तो पण फरकामध्ये गटपास झाला. हो, अतिशय सुंदर गाडी पळाली. मेहरबान आणि रायबा. थोडी गाडी गटाला गती थोडीशी कमी लागली. सेमीला गती वाढेल गाडीला. कारण की मेहरबान थोडा सेमीला जास्त पळतो. त्यामुळे गाडीला गती वाढेल आणि गुलालाने गाडी राहिलीच अपेक्षा आहे. बघा आज खूप सुंदर असा पायरा सुद्धा केलेला आहे. कारण मुंबई आणि महाराष्ट्राचा लाडका शॉटगन मेहरबान कुठेतरी इतिहास बघायला मिळणार. हो, 100% इतिहास तर बघायला भेटेलच. कारण की जे नशिबान असेल ते घडेलच. पण आजचा पायरा चांगला आहे आणि आपला पण सध्या बैल खूप चर्चेमध्ये आहे. त्यामुळे टॉपचा पायरा केला आणि टॉपच्या मैदानात आला आहे. बघा टॉपचा पायरा आणि टॉपचं नियोजन. मागील बाईटमध्ये आपण सांगितलं होतं कुठेतरी रायबा इतिहास घडवणार. काय सांगाल? हो, आणि ते खरं ठरलं. हां, खरंच ठरतं. कारण की प्रत्येक मैदानामध्ये बैल जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय आणि नाव मिळवतोय आणि प्रत्येक वेळी प्रत्येक बैलामध्ये तो धमक दाखवतो त्याची. त्यामुळं इतिहास घडायला त्याने सुरुवात केली आणि येणाऱ्या काळात 100% अजून मोठा इतिहास घडवेल. बघा खूप चांगलं दादांनी सांगितलं. दादा मागील मैदानामध्ये एलियन आणि रायबा खूप सुंदर अशी एवन जोडी सारखी गाडी पळाली. आणि एक इतिहास बघायला मिळालेला प्रेक्षकांना. अखंड मैदान घसघशीत भरलं होतं आणि ते रायबानी करून दाखवलं. हो, रायबा जाईल त्या मैदानात 100% करून दाखवतो. त्यामुळं सर्वजण आमच्या बैलावरती विश्वास दाखवून आम्हाला पैरे देतात आणि एक नंबरचा पैरा हा आम्हाला स्वतःहून पण चालून येतो. त्याच्यामुळं बैल सध्या चर्चेमध्ये आहे. तोपर्यंत आपल्याला पैरे होतात एक नंबरचे. तोपर्यंत आपण जेवढे मोठे पैरे करता येईल, जसं त्याला स्पीडचा बैल, गतीचा बैल घालता येईल, तसा आपण बैल घालतो आणि बैल हा कोणत्याच बैलाला कमी पडत नाही. त्यामुळं पैऱ्याची काय सध्या तरी अडचण नाही. जेव्हा लोकांनी रायबाला नावं ठेवली होती, पण ते लोकांना आज गार करून दाखवले. कारण कुठेतरी संघर्षाचा काळ असतो, काय सांगून जातो. 100% भाऊ. कारण की ज्याने आपल्याला प्रेरणा दिली, त्या स्वतःहून डोक्यावरती हात मारत आहेत. कारण की जर त्यावेळेस या रायबाला बैल दिला असता, तर आज आपल्याला त्या बैलाच्या गळ्यात पळण्याचं भाग्य लाभलं असतं. हा कितीतरी मागच्या 2 वर्षामध्ये आमचं दुसऱ्या बैलामध्ये पळायचं स्वप्न होतं. पण आज कुठेतरी आमच्या बैलामध्ये लोकांचं स्वप्न आहे पळायचं. ठीक आहे, ज्यांनी दिला त्यांचे मनापासून आभार. नाही दिला त्यांचे बी धन्यवाद. पण ज्याने दिला त्याने एक नाही 4 वेळेला बैल देऊ. पण ज्याने नाही दिला त्याने एकदा पण नाही देऊ. बघा मित्रांनो, जिद्दीने सांगतात आणि कुठेतरी संघर्षाचा काल असतोय, तो आज रायबानी करून दाखवलं. कारण ज्यांनी पैरे दिले नाही, आज त्यांचेच कॉल येतात. कुठेतरी त्याचेसुद्धा अभिमान आहे. हो, अभिमान तर आहेच. कारण की मुंबईमध्ये टॉपचं बैलांचे कॉल येतात. त्यामुळे अभिमान तर असणारच आणि जो बैल पळतोय त्याला आपण 100% बैल देतो आणि त्यामुळंच मोठे नियोजन बघायला मिळतात आणि बैलच पळतोय म्हणून तर मोठे नियोजन होत आहेत. हे लोकांना बी समजलं पाहिजे. कारण की ज्याचा बैल पळतोय त्याला आवश्यक बैल देतो. पण ज्याचा बैल जर जास्त कमी असेल तर त्याला आम्ही बैल नाही देऊ शकत सध्या. कारण की कुठेतरी आपला पण वासरू आहे. त्याच्यावरती लोड नको यायला. त्यामुळं आपण थोड्या कमी बैलामध्ये सौदा घालायचा टाळतो. बघा, खूप चांगलं दादाने सांगितलं. कारण अनुभवाशिवाय क्षेत्र नाही आहे. कुठेतरी अनुभव घ्यायलाच लागतोय आणि अनुभवाचे जे बोल आहेत, ते आज फळाला आले. हो, 100% आपण अनुभवमधूनच खेळतो आणि अनुभव असा सांगतो, की ज्यावेळी तो वासरू होता, त्यावेळी त्याला आम्ही त्याच्यापेक्षा जास्त पळणारा बैल घातलाच नव्हता. कारण की जेव्हा आपण पण लहान मुलगा असतो, त्याला जर आपण इंग्लिश बोलायला शिकवली, तर तो पहिल्यापासून इंग्लिशच म्हणेल. बरोबर. त्याच्यामुळं त्याला पण आम्ही कमी जास्त बैल पळायला घातलाच नव्हता आणि तेव्हापासून तो तोंड काढायला लागला बैलाला, ती त्याला आता सवय होऊन गेली. त्यामुळे तो प्रत्येक बैलाला कोणताही टाका तो तोंडच करणार आहे. बघा, खूप छान सांगितलं. दादा मागील मैदानामध्ये एलियनशी जो नियोजन झाला, कसं झाला? थोडं महाराष्ट्राला सांगा. एलियन आणि राहुल भाई आणि आमचे घरातले एकदम संबंध आहेत. कोणत्याही सुख-दुःखामध्ये राहुल भाई आमच्या सोबत असतात. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत असतो. त्यामुळं नियोजन हे एका रात्रीमध्ये घडणार होतं ते आम्हाला माहीत होतं. कुठेतरी मथुर थोडा पब्लिकला बॅट पॅचमध्ये कमी येतो. त्यामुळं बैल आपला एवढ्या दिवस मथुरमध्ये पळाला नाही आणि एलियन चांगला पळतो तर एलियनमध्ये लगेच आपलं नियोजन झालं आणि सुंदर अशी गाडी पळाली. बघा दादांनी एक बाईटमध्ये सुद्धा बोलले, की जी आम्हाला गाडी खेळायची होती, ती गाडी आज असती, तर आम्ही 100% खेळलो असतो. हो, दादांची जर इच्छा असती तर शक्यतो आता आम्ही पायरा केलता म्हणलं तर गाडी खेळायलाच लागली असते आणि आपली पण त्यांच्या विरुद्ध 2 वेळेला लढत झाली. कुठेतरी आपल्याला पण अपयश आले. बघू येणाऱ्या काळात आपण पण गुलाल घेण्याचा प्रयत्न करू. अ, आज
एलियन कुठेतरी संघर्ष करत होता गुलालासाठी, पण ते रायबाने करून दाखवलं. हां, आपला गुलालातला नंदी आहे आणि आपला शक्यतो गुलाल पडतच नाही. कारण की सध्या बैलच तेवढा पळतोय, तर गुलाल पडायचा प्रश्न नाही आहेत. आणि आपल्याला माहीत आहे एलियन जर बैलाला साथ देऊन पळेल, तर 100% गाडी कोणतीही असो गुलाल घेणार म्हणजे घेणारच. आणि तसंच झालं. एलियन तर आपल्या बैलाला एकदम टफ फाईट पळाला. त्यामुळे गाडी अतिशय सुंदर पळाली आणि गुलाल घेतला. बघा खूप सुंदर असं सांगितलं. दादा, आज रायबा तुमच्या दावणीला खूप चांगला असा महादेवाचा नंदी घडलेला आहे. थोडंसं त्याचं रूटिंगच्या बद्दल सांगा. कशाप्रकारे? कारण तुम्ही खूप संघर्षातून सुद्धा महादेवाच्या नंदीला घडवलेलं आहे आणि त्याच्यावर खूप प्रक्रियासुद्धा केलेल्या आहेत. काय सांगा? हो, त्याला 6 महिने लंपी झाले होता. 6 महिने लंपीचा तो झेलून त्यांनी तो इथपर्यंत आता इतिहास घडवतोय. आणि रुटीनचं जर बोलायचं झालं तर आता शक्यतो बैल चालू आहे आपला. तर त्यामुळे जास्त व्यायाम द्यायची काही गरज नाही. बैल जर कुठेतरी आपला जर बांधून असेल तर शक्यतो आम्ही 2-4 किलोमीटर चालवतो. त्यामुळं बैलाची फिटनेस बघा एकच दात पडला अजून. पण कोणाची 6 दाती बैलांची जशी फिटनेस नाही तशी त्याची फिटनेस आहे. त्यामुळंच काय ना प्रत्येकाची मेहनत आहे बैलाच्या मागं आणि बैलाला तसं खाणं वगैरे त्याच्यामुळं बैलाची एकदम कडक फिटनेस आहे. खूप सुंदर असं सांगितलं. कारण नवीन गाडा मालक आता बरेचसे बघायला मिळतात. तुम्ही सुद्धा आज मुंबईमध्ये एक नंबरमध्ये खेळता. कारण यंगस्टर नवीन गाडा मालक म्हणून तुम्ही सुद्धा एक नाव तुमचं लौकिक होते. कारण बरेचसे गाडा मालकांना एक नंबरमध्ये यायला त्यांचे हयात जाते. पण तुम्ही आज करून दाखवता. पुन्हा तुमची एकदा ओळख सांगा. माझं नाव रणजित मडवी आणि इथं जो बैल पळतोय स्वर्गीय हरिनारायण मडवी, तुळशीराम जांगो मडवी आणि आदित्य रमाकांत मडवी यांच्या नावाने पळतो. आणि ही लक्ष्मी दारात लाभले कुठेतरी आमचं निस्वार्थ प्रेम आहे. सर्वांचा कोणताही नंदी असो, तो आमच्या नियती म्हणजे साफ आहे आमची नियती. कारण की कोणताही नंदी असला गावातला, तर 100% आम्ही तो जिंकला पाहिजे याच हेतूने जातो. आज पण 4 बैलं होती गावातली, त्यांना सोडायला आम्हीच होतो. पण दुसऱ्याचा नंदी जर आपण पळताना बघितला, तर 100% आपल्या दावणीला एक ना एक दिवस वस्तू घडणार का तर घडणारच. आणि एवढ्या कमी वयामध्ये आम्हाला 1 नंबरचा हिरा गावला आहे. यापेक्षा नशीब काय असू शकतं. बघा, दिलदार व्यक्तिमत्व आणि खूप सुंदर ऐकायला मिळालं. कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुमचं सुद्धा एक नाव वरती असणार. काय सांगाल? हो, आता तर चालूला बैलानंतर नाव वरती गेलं आहेच आणि येणाऱ्या काळात पण आमच्याकडे घेतलेली वासरं कधी फेलत नाही जात. त्यामुळं आमचा कोणताही बैल असू दे 100% गुलालातच असतो. जर कधीतरी जर 50 शर्ती झाल्या तर 45 शर्ती आमच्या बैलं घेतातच घेतात. त्यामुळं आमचं निस्वार्थ सर्व नंदींवरती प्रेम आहे आणि आधी आम्ही कोणाचं कधी वाईटच नाही केलं, तर आमचा पण वाईट नाही होणार, आमचा चांगलाच होणार. बघा, खूप सुंदर कमी वयात ऐकायला मिळतंय. एक नंबरमध्ये आता तुम्ही खेळता. आज शॉटगन मेहरबान आपल्यासोबत पायरा आहे. काय सांगाल मेहरबानबद्दल? मेहरबान छोटा पॅकेट बडा धमाका आहे. तो त्यांनी सर्व मुंबई पण गाजवली, घाट पण गाजवला आहे आणि इथं माझ्या मते जवळपास 3 वेळा मैदान झाले. 3 वेळा त्यांनी फायनल घेतलेली आहे. त्यामुळं आज काहीतरी आशा आहे बैलाकडनं पण, त्याच्याकडनं पण. बघू आता काय नशिबाने साथ दिली तर 100% इतिहास घडणार. बघा, दिलदार व्यक्तिमत्व आपले काना सुद्धा असतात. कारण अखंड महाराष्ट्राने त्यांना प्रेम दिले. आणि शॉटगन मेहरबान हा त्यांचा हिरा आज मेहबूब नंतर नाव पुढे सरकवत आहे. काय सांगाल काना शेठबद्दल? कान्हा शेटनी पण या क्षेत्रात बरीच वर्ष घालवलीत आणि मेहबूब नंतर बघा लोकांचं असं म्हणणं आहे की एका दावणीला एकच हिरा होतो. पण असं नाही आहे. बघा मालकाचे कष्ट प्रामाणिक असतील तर 100% दुसरा हिरा बी घडतो आणि ते कान्हा शेटनी घडवून दाखवलं आहे. बघा, कुठेतरी आज इतिहास बघायला मिळेल आणि 100% इतिहास घडणार. रायबा आणि मेहरबान. दादा, जाता आता अजून एक प्रश्न. आज सहकारी तुमच्या सोबत आहेत. खूप चांगले असे सहकारी आहेत. लोक म्हणतात ना की कासरे धरे आणि शेण भरे, तर ते चुकीचं आहे. नाही, असं कासरं जरी शेणभरे असं काही नसतं. बैलाच्या सोबत येणारा हा प्रत्येकजण त्याच्या जीवापाडाने स्वतःचा कामधंदा सोडून येत असतो. त्यामुळं मालकापेक्षा कुठेतरी त्याला जास्त अधिकार आहे बैलाच्या हे करण्याचा. कारण की प्रत्येकजण जर मेहनत करी असेल, तर तो कोणता शेणभऱ्या कोणता कासरा धऱ्या. मालक गाडीवरती बसून राहतात. मोठे मालक सांगतो तुम्हाला. बरोबर. मालक गाडीवरती बसून राहतात आणि जे शेणभरे किंवा कासरधरे जे आपण त्यांना बोलतो, ते बैलाच्या मागे कष्ट करतात. तर याचा अर्थ मालकामुळं बैल पळतो का कष्ट करणाऱ्या मुलं पळतो हे माणसाला समजलं पाहिजे. असं 100%. कोणाला नाही बोललं पाहिजे. बरोबर. बघा प्रत्येक जणाला आवड आहे. ज्याची कॅपॅसिटी नसते बैल सांभाळायची तो दुसऱ्याच्या सोबत जातो. आणि ज्याला कॅपॅसिटी तो घेतो पण. पण जो शेणभऱ्या असतो त्याला सर्वात जास्त अनुभव असतो एवढं लक्षात ठेवायला पाहिजे आणि बोलताना थोडा विचार करूनच बोलायला पाहिजे. बरोबर. कारण ते जर नसले तर हा शरीरक्षेत्र होऊ शकत नाही. हो, नियोजन करते आणि ते जर नसले तर खरंच शरीरक्षेत्र होऊ शकत नाही. कारण की जर मालकाचं आणि मोठ्या लोकांचं बघितलं तर प्रत्येकाची पर्सनल कामं वगैरे पण असतात आणि बैलाच्या मागे असणारा माणूस प्रत्येकजण बैलासाठी कष्ट करतो. त्यामुळं त्यांच्यासाठीच तर बैल पळतो ना. मालकाचं नाव असतो पण शक्यतो बैल जे हे करतात, घडवतात किंवा मेहनत करतात शक्यतो त्यांचं पण त्याच्याशिवाय डब्बल नाव निघतो.
खूप सुंदर ऐकायला मिळालं. आणि जे नियोजन करतायत त्यांना प्राधान्य दिलं तरच हा शर्यत टिकू शकतो आणि आपला बैल गुलालात राहू शकतो. हो, हे खरं आहे कारण की नियोजन पण झालंच पाहिजे. मालकाला जे पैरे होत नाही, ते ज्यांना बोलतात ना शेण बरे कासरं धरे, ते पैरे करू शकतात. बरोबर. त्यामुळं प्रत्येक जणाला आता अनुभव आला या क्षेत्रात. शक्यतो आता थोडं जर मागचा काल बघितलं तर लोकं बोलायचे, पण आता शक्यतो कोण कोणाला बोलत नाही. कारण की प्रत्येकाला समजलं आहे. कारण की ज्यांना जे शेणभरे बोलतात, जेव्हा त्यांना पैऱ्याची गरज लागते त्याच शेणभऱ्यांना ते कॉल करतात. बरोबर. त्याच्यामुळं कोणाला बोलणं थोडं सांभाळायला पाहिजे. बघा. दादा खूप सुंदर सांगितलं. दादा येणाऱ्या काळामध्ये इतिहास तर घडतच राहणार आणि आज इतिहास घडणारच 100%. काय सांगाल? काय अनुभव द्याल आज महाराष्ट्राला? कारण तुम्ही सुद्धा आज 1 नंबरमध्ये आहेत. काय सांगाल? अनुभव तर जास्त काही नाही. 4-5 वर्षाचा अनुभव आहे बैलांसोबत. पण ज्यावेळेस बैल पळतोय त्यावेळेस जास्त हवेत नका जाऊ. कारण की दिवस हा प्रत्येकाचाच येतो आणि ज्याचा दिवस येतो त्याला प्रत्येक जणाला स्वतःच्या बैलावरती अभिमान तर असतोच. पण आम्हाला पण अभिमान आहे बैलावरती. पण कधी बैलाचा अजूनपर्यंत गर्व नाही केला. नाही. कारण की आज तुम्ही पण बघता आम्ही सर्वजण साधे सिंपल आहोत. हो, बरोबर. पण 100% धावणीला 1 नंबरची वस्तू आहे. गर्व नाही तर अभिमान आहे. त्यामुळं हिरा पण आमचा असा घडत चाललाय की बघा त्याचे जे म्हणजे प्रत्येकाच्या बैलाची राहणीमान ठेवणीमान वेगळी आहे. पण आमचा बैल पेंड्यावरती पण पळतो. काही हरकत नाही. खावटीचा, बैलाचा आणि पैशाचा या बैलगाडा क्षेत्रात काहीच विषय नाही. नाही, बरोबर. आज बैलाला सगळं काही आहे. पण तरी पण प्रत्येक बैल हा तसाच पळत नाही. पण आता जो काही येईल ते दुसरे बैल पण खातात. त्याच्यामुळं काय काही विषय नाही आहे. बैलगाडा क्षेत्रात बैलाच्या अंगात पळ लागतो. काही गोळ्या, औषध, इंजेक्शन नाही, काहीच पळत नाही आणि जडीबुट्टीचा जर विषय राहिला, तर आम्ही त्याच्यावर तिलमात्र शंका नाही ठेवेल. कुठे तुम्हाला बैलाच्या गळ्यात कुठे काही दिसणार पण नाही. योग आपला या येतोच बस. बाकी काही मानत पण नाही आम्ही. त्यामुळं बैलाच्या अंगात पळ असला, तर बैल 100% पळणार का तर पळणारच. या बैलाने 6 महिने लंपीवरती मात केला. मात केला. पण बैल त्याच जोशाने उभा राहिला. सतीश डॉक्टर आहेत बेलवलीचे. त्यांचे मनापासून आभार मानतो. बैल त्याही उभा केला आणि जेव्हा तो शून्य होता, त्यावेळेस आम्ही त्याच्यावरती कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळं त्याची परतफेड म्हणूनच बैल आमचं एवढं नाव करतोय. बस एवढं बोलू शकतो बैलासाठी. बघा खूप सुंदर दिलदार व्यक्तिमत्व. कमी वयामध्ये एक मोठं नाव बघायला मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये 1 नंबरमध्ये कुठेतरी नाव ऐकायला मिळणार आणि आज इतिहास घडणार. दादा आज तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज इतिहास घडणार त्याच्यासाठी सुद्धा धन्यवाद. धन्यवाद तुमचे पण. कुठेतरी बघा मुंबईमध्ये भरपूर अशी वासरं आज गटपास झाल्यात. कुठेतरी 1 नंबरच्या थोडं बैल टाळायला पाहिजेत तुम्ही. जी खरोखर पळतायत छोटी वासरं त्यांना तुम्ही आवर्जून मुलाखत घ्या. कारण की ते गाडा मालक सुद्धा दिसले पाहिजेत. आम्ही त्यातून गेलो आम्हाला माहिती आहे काय संघर्ष करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला पण शुभेच्छा. बघा खूप चांगलं दादाने सांगितलं आणि नक्कीच घेणार आणि आपला चॅनल जो आहे तो गरिबांच्याचसाठी आहे. गरीब आणि मोठा आपल्यासाठी कोणी नाही आहे. फक्त गाडा मालकांचा आणि शर्यत क्षेत्रामधल्या प्रेक्षक वर्गांचा सपोर्ट राहो. आपण प्रेक्षकांना सुद्धा सॉरी आपले सहकारी आहेत त्यांना सुद्धा विचारूया. दादा तुझं नाव सांग. रुद्र मडवी. आज रायबासोबत तुम्ही असता. कसं वाटतंय? छान वाटते रायबासोबत. बघा ठीक आहे असू दे. नवीन आहेत आणि खूप सुंदर कारण बरेचसे सहकारी आहेत त्यांना बोलायची हिंमत नाही होत. पण आज दादांना सुद्धा विचारा दादा काय सांगाल? आज तो तिथे व्यसन धरून उभा आहे. पण आमच्यापैकी जर सर्वात जास्त कष्ट कोणाचे असेल तर त्याचे आहेत. कारण की आम्ही प्रत्येकजण जॉब वगैरे असतो. तो शाळेतून दुपारी एकदा आला की खाण्याचं पाण्याचं सगळं तोच रुटीन बघतो बैलाची. त्यामुळं आज तो तिथं ताठाने उभा आहे छातीजवळ ठोकून उभा आहे. कारण की तो बैलाच्या मुलं उभा आहे. आणि ह्यो सर्वस्व अधिकार त्याला पण आहे. बरोबर. कारण की जो बैलाच्या मागे कष्ट करतो त्याला 100% बैलाचा हे आहे. त्यामुळं बैल मालकासाठीच पळतो. बघा खूप सुंदर सांगितलं. कारण आज मडवी ग्रुपचा रायबा ब्रेक फेल रायबा इतिहास घडणार आणि इतिहास करणार. इथेच थांबतोय. सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला पण.